त्यासाठी आहे. ओके ही आपली धनिया आहे. तर ह्याला तुम्ही छोटी सलाड मस्त रेडी आहे. तुम्ही बघू शकता की आता हा चिकन ठेवलाय आपण वरती टेम्परेचर हाय. ओके तुम्ही कोकणातली तर घरं अशीच असतात सहजासहजी. सुरुवातीला स्टेप काय आहे तर तुम्ही बघा व्हिडिओला स्किप करू नका. आणि मम्मा तिथे मस्त कांदे कापते. ओके तर चला सुरुवातीला म्हणजे कांदे आपण 3 सोलून घेतलेत. हे वॉश करायचे बाकी आहेत. मम्मा वॉश करते साईड बाय. चिकन आहे 1 kg अबाव. मी तुम्हाला ते पण सांगतो म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. ओके आणि आपण घेतलेली आहे धनिया. ओके आणि पुदिना वॉश करून अगोदरच घेतला. आणि 1 पीस लेमन पण एवढं नाही लागणार, ह्याचा अर्धा लागेल. आणि ग्रीन चिली आहे. आणि ह्याची तयारी आहे माझी उद्या मॉर्निंगसाठी. ओके काही अशा पद्धतीमध्ये स्लाइस करतोय. मम्मा थोडी हेल्प करते. मम्माला बोलले थोडा हेल्प कर. ॲक्च्युली चुरायची पण गरज नाही पण कांदा बघा फाईन चॉप केलेला आहे आपला. ओके कारण पटकन विरगळला पाहिजे कांदा म्हणून. हां त्याच्यात बस झालं. आपण त्याच्यासाठी माझ्यासाठी हे पाहिजे म्हणून. आणि आपण ह्याच्यात पण टाकतोय बस. हां चमच हां टाक 1 चमच. 1 चमच धनिया पावडर. थोडी टाक अजून कमी पडेल. आपण थोडी अजून टाकतोय बस झाली. हां बस कारण आपल्या आपण धनिया ती घेतलेली आहे. तिथे धनिया आपली आहे ती बघा. त्यामुळे आपण कमी प्रमाणात ठेवले. टाक 1 चमच हळद. हां 1 मसाला आपण टाकला. आता काश्मीरी आपल्याकडे मसाला आहे तो पण आपण थोडा ऍड करतोय ॲडिशनल. थोडा कलर येईल लाल सारखा थोडा लाईट आणि तो बस झाला. हां बस. लेमन. अच्छा लिंबू आपला जाणार आहे ह्याच्यामध्ये जाणार आहे. ओके मी त्याच्यात नाही टाकत. बरोबर चालेल. मस्त उद्यासाठी आहे. ओके मॅरिनेशन करून अगोदरच ठेवलंय डब्यामध्ये. उद्या डायरेक्ट मस्त फ्राय होणार. ओके वा. आता चिकनचे ना असे आहे ना 5-6 वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये बनवून जरी तुम्ही ठेवलात ना फ्रीजमध्ये फक्त काढलात गरम करा. हे डाएटसाठी एकदम बेस्ट आहे. आपलं मस्त उद्यासाठी आहे रेडी आहे. तर आता मी बंद करून फ्रीजमध्ये ठेवून देतो. याच्यामध्ये आपला ऑइल जाणार आहे. घ्या झूम आउट कर. ओके हा ऑइल जास्त नाही 1 चमच बस. हा आता आपण मिक्स करून घेऊया वेल मस्त. 15 to 20 मिनिट्स वेट करूया. याचा स्ट्रक्चर बघू शकता मस्तपैकी झालाय ना. आता 15 मिनिटाला ठेवतो फ्रीजमध्ये. ही धनिया घेतली. ही आपली धनिया आहे. तर ह्याला तुम्ही छोटी छोटी तुकडे करा किंवा काय पण बघा मी टाकून दिले याच्यात मस्तपैकी. आणि आपला थोडासा हा आहे आपला मस्तपैकी पुदिना. पुदिना कमी प्रमाणात पाहिजे जास्त प्रमाणात पाहिजे. आणि हिरव्या मिरच्या जास्त नाही घेतल्यात पण मी याच्यातल्या पण कमी करतो कारण आपण तिखटपणा नाही पाहिजे जास्त. नॉर्मल तुम्ही स्किप करू शकता तुम्हाला नाही पाहिजे असेल. मी थोडेसे दही आहे. ही दहीची क्वांटिटी बघा. आता ही अमूल फ्रेश क्रीम आहे. जर तुमच्याकडे नसेल तरी चालेल आपण दही टाकलंय पण मी थोडीशी टाकणार आहे नावाला बस. वा. आता ह्याला पिसून घेऊया मस्तपैकी. आणि तुम्ही पण घ्या मस्त. 10 मिनिटांनी भेटूया आपण. तर सलाड तर पाहिजेच ना त्याच्यासाठी नॉर्मल सलाड आहे. ठीक आहे. ओके आता आपला हा सलाड मस्त रेडी आहे. तुम्ही बघू शकता की आता हा चिकन ठेवलाय आपण. हे बघा गॅस नॉर्मल आहे. आणि ह्याला आता ठेवूया. पण ह्याला चिकनला 5-5 10-10 मिनिटांनी मिक्स करत राहायचं. तुम्ही असंच ठेवलात आणि तर प्रॉब्लेम होईल. त्याला मिक्स करत राहायचं. तर त्याला मी मिक्स करत राहतो बघा. वाफा निघतात बाहेर समजलं तुम्हाला. परत मिक्स करून घेतो. खाली लागला नाही पाहिजे टोपाला करतो. आणि गॅस थोडी मी नॉर्मल ठेवतो. ओके 5 ते 10 मिनटं झालेत. ऑलमोस्ट 5 मिनटं झाले. तर बघूया स्ट्रक्चर मग माहिती आहे बघा. पाणी सुटलं आहे मस्त. ही आपली पेस्ट आहे जी मी केलेली 1 वाटी. आता ही पेस्ट ह्याच्यामध्ये जाणार आहे आपली मस्त. तर तुम्हाला असं वाटतं घरात लोक जास्त आहेत तर थोडासा पाणी टाका. मी थोडंसं पाणी ॲड करतोय. पाणी ॲड करतोय थोडं बस. ह्याला मिक्स करून घेतो. मिक्स करून झालं आहे आपला मस्त. गॅस स्लो आहे आपला बघा. आणि मी कव्हर करून ठेवला. आता भेटूया 15 मिनिटांनी. हे बघा हवा 200च्या वरती टेम्परेचर आहे. ओके तर
मी ऑफ करतो. हे बघा 204चं टेम्परेचर आहे. मग ऑलमोस्ट कुक झालं. 180 अबाव असेल तर कुकच झालं. ठीक आहे चला आता आहे ना मस्त आहे ना टेस्ट करूया. फायनल टेस्ट पण करतोय. वा वा व्हेरी नाईस. खूप छान झालं आहे. खरं म्हणतो रेसिपी ट्राय करून घरात बघा. जिरा जसा सॉसी झाला जास्त प्रमाणात नाही करायचं. परफेक्ट राईस टाका. ॲक्च्युली माझ्याकडे धनिया नाही आहे. धनिया संपली. तुम्ही वरून धनिया पण टाकू शकता. मस्त आपला हा जिरा राईस तयार आहे. बस जिरा राईस बनवताना मी काय केला भात पहिला फोडून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडा पाणी मिक्स करून घेतलेलं म्हणजे पाण्याचे शितवडे मारले आणि मग मी पलटी मारला याच्यावर. झाला आपलं जिरा. आता ह्याच्यामध्ये धनिया असेल तर वरून धनिया टाका. मस्त झाला ना जिरा राईस. 3 आयटम आहेत. जिरा राईस, सलाड विथ चिकन. हे जरा जवळ मस्त या तुम्ही पण जेवायला. हा बघा चिकन. वा के वाई टू फॅमिली. आता तुम्ही बघितलात मस्त कशी होती पुनीत रेसिपी. एक नंबर रेसिपी खूप छान होती. हां टमॅटो जर टाकायचे असतील तर तुम्ही वरून गार्निश टमॅटो टाका. म्हणजे क्लोज करायच्या आधी टमॅटो चॉप करा मस्तपैकी. असे स्लाइस मारून मस्त वरती ठेवा आणि क्लोज करून टाका. मस्त स्टीममध्ये ते टमॅटो पण शिजणार. मी नाही टाकले टमॅटो. खूप छान लागतात टमॅटो पण टाकल्यावरती. एक टमॅटो टाका जास्त नको. हां आणि गाईज हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आतापर्यंत व्हिडिओ बघताय ओके आणि बघून झाला असेल तर प्लीज विदाउट सबस्क्राईब अँड विदाउट लाईक अँड विदाउट कमेंट जाऊ नका. ओके प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. बाय बाय, गुड नाईट, लव यू माय टू फॅमिली. आता जेवायचा टाईम झाला आणि हा गावचे व्हिडिओ चालले तिथे मस्त बघा. असेच व्हिडिओ गेल्यावरती गावी मस्त बघायला भेटेल. हा आपला गाव आहे इथलं मस्त हिरवं गार. कोकणातली तर घरं अशीच असतात सहजासहजी.